कारण आजपासून तू जिमला जाणार होतास ना? अगं नाही, उद्यापासून जाईल. आज इच्छा नाही मला. काय रे, तू जिमला जाणार होतास ना आज? काल बोललास मला. अगं नाही, जातो उद्यापासून, परत जाऊ दे, आज नाही जात. खूप कॉमन असं वाक्य उद्या जातो किंवा उद्या करतो हे आपण कधी ना कधी कुठं ना कुठे 100% वापरलेलं आहे. पण तुम्हाला एक खरं सांगू का, उद्या कधीच येत नाही. माझं एक ऑब्झर्वेशन आहे या बाबतीत. तुम्ही त्याच सगळ्या गोष्टी उद्यावर ढकलत असता ज्या गोष्टी करायला तुम्हाला कुठे ना कुठेतरी एक छोटीशी भीती वाटत असते किंवा तुम्हाला असं वाटतं की त्या गोष्टीने तुम्ही मे बी फेलू शकता. पण हे सगळं तुम्हाला फक्त वाटत असतं, पण रिअलिटीमध्ये खरंच तसं काय होईल का हे कोणीच सांगू शकत नाही. त्यामुळे मी एक छोटासा चेंज केलाय चॅलेंजिंग गोष्टींसोबत डील करण्यासाठी. मी त्या सगळ्या गोष्टी सुरुवातीलाच करून घेतो ज्या मला खूप चॅलेंजिंग वाटतात किंवा मला ती थोडीशी भीती वाटत असते. त्यामुळे मला एक तर गोष्ट समजते की मी किती पाण्यात आहे ते, आणि मला अजून काय करायला लागेल की जेणेकरून मी ती गोष्ट जास्त प्रॉपरली करू शकतो. कारण की कसं असतं माहिती का, तुम्ही जर एखादी गोष्ट रोज उद्यावर ढकलत गेले ना तर ती गोष्ट तुम्ही कधीच करणार नाही, विसरून जातो मी ती गोष्ट. आणि तुम्हाला कधीच कळणार नाही की ती गोष्ट करायला काय कष्ट लागतात आणि तुम्ही काय शिकू शकले असते त्यातून. ते म्हणतात ना, पाण्यात उडी मारल्याशिवाय पोहायला शिकू शकत नाही, तशीच गती सगळी. नक्की तुमचे याबद्दलचे थॉट्स कमेंटमध्ये सांगा.